श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेत आहोत मिथुन राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जून 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती शुभ कार्य हाती घ्यायची आहेत, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या शुभ आणि आनंददायी वार्ता प्राप्त होणार आहेत, तुमचं शिक्षण, विवाह, संतती योग, वैवाहिक सौख्य आणि याचबरोबर उद्योग, व्यवसाय अर्थात नोकरी या संदर्भातील विषय जाणून घेण्यासाठी, या सर्व संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजची ही माहिती तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे आहे. आजचा हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची मिथुन रास आहे. मिथुन राशीच्या जातकांना लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश बुधदेव जे व्ययातनं गोचर करत आहेत 12 जून पर्यंत. बुधदेवांची ही स्थिती तुमच्यासाठी विशेष म्हणता येईल, कारण 12 जून पर्यंत तुम्हाला वैयक्तिकरित्या द्विधा मनस्थिती निर्माण करून देणं, मोठ्या प्रमाणात खर्च निर्माण करून देणं, उत्पन्न करून देणं अशी काहीशी ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर संभ्रमित अवस्था तुम्हाला निर्माण होऊ शकते, परंतु 12 जून नंतरचा कालावधी तुमच्यासाठी उत्तम आहे, कारण बुधदेवांचं परिवर्तन होईल आणि तुमच्या लग्नस्थानातनं बुधदेव गोचर करण्यास सुरुवात करतील. बुधदेवांचं गोचर जेव्हा लग्नात न होईल तर नंतर मात्र तुमची सर्व कार्य मनासारखी संपन्न करून देण्यासाठी बुधदेवांची विशेष कृपा. विचार केला कुटुंब सौख्य आणि धनवृद्धिंगत होण्यासाठीच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी राहुदेवांची पंचम दृष्टी आणि मंगळदेवांची चतुर्थ दृष्टी ही तुम्हाला विशेष म्हणता येईल. तुम्हाला कामामध्ये आर्थिक लाभ प्राप्त करून देण्यासाठी मंगळदेव प्रवृत्त करतील, त्यासाठी तुम्हाला कार्यक्षम करतील, कार्यरत ठेवतील, परंतु राहुदेवांची पंचमदृष्टी आल्यामुळे तुम्हाला संचयाकडे तो पैसा न घेऊन जाता खर्चाकडे 14 जून पर्यंत तुमचा पैसा जाणं असे काहीसे कुयोग आणतील. त्यामुळे नक्कीच लक्ष द्यायचं आहे. उपासना सांगणार आहे, ती उपासना नित्यनेमाने संपूर्ण महिन्याभर तुम्हाला करायची आहे. पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी रविदेवांची रास, रविदेवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील रत्न होत आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यातील 14 जून पर्यंतचा जो कालावधी आहे तो थोडासा कामासाठी ताण तणाव निर्माण करून देणारा, संघर्षाचा असा म्हणता येईल, पण तदनंतर मात्र तुम्हाला कामामध्ये गती वाढेल, कामामध्ये एकाग्रता सुद्धा वाढू शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये काही मोठे प्रोजेक्ट हाताळण्यात येणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा सिद्ध व्हायचं आहे. थोडंसं आळस, मरगळ ह्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत आणि उत्साहाने प्रत्येक कार्य हाती घ्यायचं आहे, म्हणजे नक्कीच ते पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. वाहन वास्तू खरेदी संदर्भात विचार केला तर आपण ती वास्तू किंवा वाहन रोज खरेदी करत नाही, परंतु ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची वास्तूचं सौख्य लाभेल का, वाहनाचं सुख लाभेल का, या दृष्टीने जर विचार केला तर या महिन्यामध्ये बुधदेव हे तुमचे चतुर्थेश होतात आणि ते लग्नस्थानातनं 14 जून नंतर प्रवेश करतील आणि लग्नस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील. तर तदनंतर मात्र तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य अतिशय उत्तम प्रकारे प्राप्त करून देतील, परंतु 14 जून पर्यंतचा कालावधी हा थोडासा तुम्हाला तुमच्या घरासाठी, वास्तूसाठी किंवा वाहनासाठी खर्च करण्यासाठी प्रवृत्त करतील. शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या वस्तूची कमतरता आहे तर ती वस्तू आत्ताच घ्यावी या संदर्भातील विचार न होणं किंवा विचार विनिमय होऊन ती गोष्ट कृतीत आणणं असे काहीसे योग आणतील. मातृसौख्याच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना अतिशय उत्तम आहे. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे तुम्हाला व्ययस्थानातनं गोचर करतायत आणि 12 जून नंतर शुक्रदेवांचं गोचर हे लग्नातनं होणार आहे. अर्थात तुम्हाला बौद्धिक क्षमता वाढवणं, एकाग्रता वाढवणं कामास, त्याचबरोबर तुमचं जे शिक्षण सुरू आहे त्या शिक्षणामध्ये यश लाभ प्राप्त करून देणं, शिक्षण उत्तमरित्या पूर्ण होणं असे शुभ संकेत आणतील. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात करणार असाल किंवा नुकतीच तुमची 10वी 12वी झाली आहे, ऍडमिशनची चिंता आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यावं, कुठल्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपली प्रगती होणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमची जन्मपत्रिका नक्की दाखवून घेऊ शकता. परंतु तुम्हाला शिक्षणासाठी लागणारी लगेच ऍडमिशन होईल का याबद्दलची माहिती आपण राशीपत्रिकेप्रमाणे नक्कीच पाहू शकतो. तर व्ययस्थानामध्ये तुमचे पंचमेश केलेले आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला शिक्षणामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी थोडीशी धावपळ होऊ शकते, वेळ लागू शकतो, विलंब लागू शकतो. तर त्यासाठी उपासना सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी राशीपत्रिकेतील
पंचम स्थानावरून आपण संतती सौख्य सुद्धा पाहतो. संतती सौख्यासाठी सुद्धा 12 जून नंतरचा कालावधी उत्तम आहे. तुमच्या संततीकडनं आनंददायी वार्ता, शुभ वार्ता तुमच्या करणी पडू शकते. तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे. परत प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला तर तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबत 12 जून पर्यंत थोडेसे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात किंवा एखाद्या विषयावरती वाद संघर्षदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु तदनंतर तुमचा दोघांचा एकमेकांना जास्तीचा सहवास लाभणं आणि चांगले एकमेकांना विचाराची देवाणघेवाण होणं असे उत्तम योग तुम्हाला या महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत. षष्ठ स्थानाकडे वळूया. षष्ठ स्थानामध्ये रोगही तसा तुमचा त्रास पाहिला जातो. षष्ठ स्थानामध्ये असणारी मंगळदेवांची रासमन होतंय, अर्थात मंगळदेवांची अष्टम दृष्टी ही तुमच्या षष्ठ स्थानावर येते आहे, स्वतःच्या स्थानावर येत आहे. त्यामुळे नक्कीच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला कामाची गती वाढवण्यासाठी सुद्धा मंगळदेव प्रवृत्त करू शकतील. अर्थात तुम्हाला किरकोळ प्रमाणात जी अडचणी येणार आहे त्यासाठी आपण उपासना पुढे पाहणार आहोत. याबरोबरच शत्रू त्रास किंवा मानसिक ताणतणाव या महिन्यात तुम्हाला जाणवणार नाही, त्या संदर्भातील उत्तम ग्रहस्थिती आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान 7वं घर, ज्यावरनं वैवाहिक सौख्य पाहतो, जोडीदाराचं सुख पाहतो, जोडीदाराचं करिअर पाहतो. या सर्व संदर्भात विचार केला तर या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास गुरुदेव वेळातनं गोचर करतात. अर्थात तुम्हाला 12वा गुरु सुरू झालेला आहे. त्यामुळे किरकोळ की होईना पण एकमेकांना विचार विनिमय करताना, तुम्हाला तुमचं मत प्रदर्शित करताना, सांगताना थोडेसे चिडचिड होऊ शकते किंवा एकमेकांना समजून घेताना कुठेतरी कमी पडतोय की काय असं वाटू शकतं. याचं कारण म्हणजे गुरुदेव 12व्या स्थानातनं गोचर करणं हे होय. तर त्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. पण तुमच्या जोडीदाराच्या जीवनामध्ये एखादी आनंददायी वार्ता येऊ शकते करिअर संदर्भात, नोकरी संदर्भात, तर त्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. भाग्यस्थान. भाग्यस्थानावरून आपण स्वतःचं नोकरीचं काम होईल का हे पाहतो. या ठिकाणी असणारी शनिदेवांची रास, तर नक्कीच शनिदेव तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त करून देतील. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये नोकरी करायची तर तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती आहे. ज्यांचं डॉक्टरी क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झालं आहे, प्रॅक्टिस सुरू करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. ज्यांचं आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये कार्य सुरू आहे, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ओळखले जातात, नावाजले गेलेले आहात, तर तुमच्यासाठी सुद्धा कीर्ती प्रसिद्धीची संधी, गुणगौरव प्राप्त करून देण्याची संधी शनी महाराजांच्या कृपेने या महिन्यात प्राप्त होऊ शकते. आणि याचबरोबर ज्यांचे उद्योग व्यवसाय आहेत तर त्या संदर्भातले सुद्धा योग पाहिले गेल्यास या ठिकाणी देवांची रास आणि गुरुदेव हे वेळातनं गोचर करतायत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रापासून लांब, अर्थात तुम्ही जर बाहेर देशामध्ये, बाहेर राज्यामध्ये तुमचा व्यवसाय सुरू ठेवला आहे, मार्केटिंग संदर्भातील व्यवसाय आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचा तुमचा बिझनेस आहे, तर त्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला आहे. गोड पदार्थ, द्रव पदार्थ, हॉटेल व्यवसाय या व्यावसायिक वर्गाला सुद्धा उत्तम ग्रहस्थिती या संपूर्ण महिन्याभरामध्ये प्राप्त होत आहे. लाभस्थानाकडे वळूयात. लाभस्थानात असणारे मंगळदेव तुम्हाला थोडंसं खर्चासाठी प्रवृत्त करतात, परंतु मोठ्या प्रमाणात लाभाची संधी सुद्धा निर्माण करून देतात. त्यामुळे लाभस्थिती उत्तम आहे. उत्तम लाभाचे योग तुम्हाला या महिन्याभरात लाभत आहेत. व्ययस्थानामध्ये गुरुदेव आहेत, शुक्रदेव आहेत, रविदेव आहेत, बुधदेव आहेत. यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडंसं स्वतःसाठी खर्च करणं किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावासं वाटणं, एखादी नवीन वस्तू खरेदी करावीशी वाटणं, अशा काही गोष्टींसाठी तुमचा खर्च होऊ शकतो. आणि याचबरोबर ज्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे, मार्केटिंग संदर्भातील व्यवसाय आहे, तर त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्हाला खर्च मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. 12वा गुरु सुरू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विवाह योग आहे का हे पाहणं गरजेचं ठरतं तुमचे जन्मलग्न कुंडलीप्रमाणे. आणि त्यानंतरच आपण सांगू शकतो की तुम्हाला विवाहाचे योग या महिन्यात आहेत का, तर त्या संदर्भात तुमची जन्मपत्रिका पाहणं आवश्यक ठरतं. परंतु राशीपत्रिकेप्रमाणे या महिन्यात विवाहाचं कार्य संपन्न करून देण्यासाठी गुरुदेवांची तुम्हाला साथ सोबत लाभेल का हे पाहिलं गेल्यास 12वा गुरु आहे. 12व्या गुरुमध्ये विवाह होत नाही हे चुकीची गोष्ट आहे, परंतु 12व्या गुरुमध्ये विवाहाच्या कार्याला गती प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची उपासना करणं अत्यंत आवश्यक ठरतं. म्हणजेच दत्त महाराजांचा जप करणं, दत्त महाराजांची नित्य सेवा करणं, रोज किंवा दर गुरुवारी दत्त महाराजांचं दर्शन घेणं हे संपूर्ण तुम्हाला वर्षभर करायचं आहे. प्रामुख्याने या महिन्यात जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला दत्त सेवा करणं लाभदायक ठरणार आहे. खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी, रोगही तसे तुमचा त्रास होऊ नये यासाठी, आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये उत्तम यश प्राप्त होण्यासाठी, जोडीदाराचं सौख्य लाभण्यासाठी दत्त महाराजांची उपासना जास्तीत जास्त करा.
याचबरोबर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. ह्रीं कुलदेवताय नमः जप केला तरी चालेल किंवा तुमचं जे कुलदैवत असेल तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण रोजच्या रोज करणं आवश्यक ठरणार आहे. तर तुम्हाला संतती सौख्य लाभावं, ई शिक्षणामध्ये उत्तम यश यावं यासाठी सुद्धा तुम्हाला कुलदेवतेचा जप करणं आवश्यक ठरणार आहे. तर आज आपण संपूर्ण जून महिना तुमच्यासाठी अर्थात मिथुन राशीसाठी कसा राहणार आहे हे समजून घेतलं. कोणती उपासना करायची समजून घेतलं. गुरु 12वा आहे त्यासाठी कुठली उपासना करायचं हेही समजून घेतलं. तर आज आपण जून 2024 हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे याची माहिती घेतली. त्याचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला भेट द्या. यावर अनेक व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला अपलोड केलेले दिसतील, ते तुम्ही जाऊन पाहू शकता, माहिती घेऊ शकता. तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते, नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.